बहुत जणांशी शिवराय आणि त्यांना घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब या विद्यालयाचे सर्व गुरुजन आणि तुम्हा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर मिटगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. माणसाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी संतांचा आणि शिवरायांचा इतिहास ज्ञात हवा. जगावं कसं आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं, मरावं कसं हे शंभूराजांनी शिकवलं आणि वागावं कसं हे थोर साधू संतांनी शिकवलं. आता मला सांगा, आपल्याला कुठे शंभूराजासारखं मरायचं आहे? देवधर्मान देशासाठी आपल्याला कुठं मरायचं आहे? आपल्याला फक्त छत्रपतींच्या न्यायनीती धर्माप्रमाणे आणि साधू संतांच्या समाज सुधारकांच्या विचाराप्रमाणे जगायचं आहे. माणूस जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो. किती प्रकारे? एक शिकून आणि दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरून. सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द सत्य, सदाचार, संयम, सुविचार, प्रत्येक चांगल्या विचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं आणि ते चांगले विचार देण्याचं काम आम्हाला साधू संतांनी केलं आहे. ऊन आहे, मला जाणीव आहे. मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये थोडं तरी जगावं कसं हे शिकवणार आहे. तुम्हाला माहिती आहे आपण सुरक्षित का आहोत? आपण फक्त छत्रपती शिवरायांच्या न्यायनीती धर्मानं आणि साधू संतांच्या विचारामुळं सुरक्षित आहोत. तुम्ही पंढरपूरची दिंडी पाहिली? दिंडी किती वारकरी असतात? 15 ते 20 लाख लोक असतात. आणि तुम्ही असं वाचलंय का? आपण पेपरला रोज बातमी वाचतो, एखाद्या लहानशा मुलीची छेडाछेड होते, विनयभंग होतो, चॉकलेटचा आमिष दाखवून अत्याचार होतो. असं एक तरी उदाहरण तुम्ही 20 दिवसामध्ये पंढरपूरच्या वारीमध्ये ऐकलंय का? ऐकलं नाही याचं कारण माहीत आहे? फक्त संतांचे विचार. 20 लाख पब्लिक असतं तिथं. इकडं वाखरीपासून पंढरपूरच्या मंदिरापर्यंत, तिकडं सोलापूर रोड मोहोर क्रॉसपासून विठ्ठल रखुमाई मंदिरापर्यंत 20 लाख लोकांची लाईन लागलेली असते. आणि ती लाईन लागलेली असताना आपले सगळे वारकरी डिव्हाइड असतो. मध्ये डिव्हाइडच्या दोन्ही बाजूला सगळे वारकरी नाचत असतात, गात असतात. अभंग, भारोड, गवळण, भावगीत, फुगड्या, आनंदाचा जयघोष चाललेला असतो. विठ्ठल रखुमाईच्या नादामध्ये परिसर दणाणलेला असतो. आणि ते पाहण्यासाठी, आपली ही भारतीय संस्कृती पाहण्यासाठी बाहेरचे फॉरेनचे लोक येतात. 10 ते 15 हजार लोक तिथं पाहण्यासाठी येतात. आपल्या म्हाताऱ्या बाया मध्ये डिवायडर उभे असतात आणि दोन्ही बाजूला आपले वारकरी नाचत असतात, गात असतात, आनंदानं अभंग म्हणत असतात. आणि त्यावेळेला त्या फॉरेनच्या हाफ कपड्यातल्या बाया, आपल्या बाया पुढं उभ्या असतात, म्हाताऱ्या गावठी बाया, आणि त्यांच्या मागं उभं राहून ते नवलानं पाहतात. अरे एवढं पब्लिक, एवढा समाज, एवढा आनंदाने नाचतोय, नेमकं आहे तरी काय? आनंदानं पाहत असताना, नवलानं पाहत असताना ते टाचा उंच करून आपल्या म्हाताऱ्या बायांच्या वरून पाहतात. हो वंडरफुल, हो वंडरफुल. आपली एक गावठी बाई म्हणते, अय भवानी, हे वंडरफुल नाही, पंढरपूर आहे. मग आपली भारतीय संस्कृती 7 समुद्रापलीकडल्या लोकाला आपल्या संस्कृतीचं फक्त संतांच्या विचारामुळं. आणि दुसरं तुम्हाला सांगतो, साधारण 1995च्या काळामध्ये भिवंडीला दंगल झाली होती. तुम्ही त्यावेळेला जन्माला नसाल. 1995च्या दरम्यानमध्ये भिवंडीला एक दंगल झाली होती. एक मुस्लिम समाजाची ग्रॅज्युएट झालेली सुंदर मुलगी होती. अख्ख्या गल्ली बोळातले लोक तिच्यावर भाव खाण्याचा प्रयत्न करत होते, परंतु ती सरळ मार्गी मुलगी होती, चांगली संस्कारित मुलगी होती, कोणाकडे पाहत नव्हती. परंतु ज्या वेळेला दंगल झाली ना, दंगल झाल्यावर ती मुलगी पळाली. आणि दंगलीमध्ये कोण फायदा घेतं तुम्हाला माहीत आहे? कुराण, गीता, बायबल, धर्माचं कुणाला काही पडलेलं नसतं. त्या दंगलीमध्ये पोलिसांनी, काही लांबचे पोलीस दंगलीमध्ये मधी शिरत नाहीत, परंतु लांबून काही जण दगड मारत होते. त्यापैकी इकडल्या 2-4 दगड मारणाऱ्याला पकडलं, तिकडच्या 2-4 दगड मारणाऱ्याला पकडलं. आणि त्या दगड मारणाऱ्याला विचारलं, एक मुस्लिम समाजाचा होता, क्यों भाई, क्यों पत्थर फेक रहा है, क्या बात है, काय भानगडे, काय कारण या दंगलीचं? तो म्हणला, मला काही माहीत नाही, बडे मियाने बोला, हमने मारा. म्हणजे त्याला काही माहीत नसतं, त्याला काही माहीत नसतं. आणि दुसऱ्या बाजूच्या एका हिंदू समाजाच्या पोराला पकडलं आणि ती पोरं मोठमोठ्याने छत्रपती शिवरायांचा जयघोष देत दगड मारत होती. त्याला विचारलं, काय भानगड आहे, नेमकं का दगड मारतात? हे दंगल, तुमचा वाद दंगल कशावरून आहे?
मग ह्या दगड मारणाऱ्यातल्या कोणालाही माहीत नसतं ही दंगल कशासाठी आहे. फक्त कोणीतरी भडकवतं आणि माथी भडकवतं आणि लोक दगड फेकतात. कारण जे गीता कुराण याच्यावरून लढाई नसतेच. जो लढते है ना वो गीता बायबल कुराण कभी नाही पडते. मग ही लढाई फक्त स्वार्थासाठी राजकारणासाठी असते. ती मुलगी पळाल्यावर नेमकं हे दंगेखोर असतात, काहीतरी लुटारू असतात, यांना संधी साधायची असते, काहींना लुटायचं असतं आणि काहींना त्या मुलीला जे छेडत होते ना त्यांना बरोबर संधी ते त्या मुलीच्या मागं पळाले. मुलींनी पाहिलं अरे 10-12 जवान जी त्यांना भाव देत नव्हती ती मुलगी पळायला लागली. त्यांच्यापासून पळत सुटली तास 2 तास 1.5 तास 2 तास पळाली. इतकी पळाली ह्या गल्लीतून त्या गल्लीत त्या गल्लीतून त्या गल्लीत पळत असताना दमछाक झाली. खिडकीतून डोक्यात बघायची कोणत्या घरामध्ये लपावं. एकदा एक शेवटच्या गल्लीमध्ये एका घराची खिडकी उघडी होती. तिने डोकावलं, दार वाजवलं. एका तरुणानं दार उघडलं. ती तरुणी आतमध्ये गेली आणि लपली. आतमध्ये गेली तशी खोटेच्या आतमध्ये खाली शिरली, लपली. आणि ते 10-15 तरुण फिरत बाहेरून आले, पळत आले. कोई लडकी इधर आहे का. त्या तरुणानं, तो तरुण हिंदू होता, 25 वर्षाचा तरुण होता, त्यानं सांगितलं नाही आली. सांगितलं ती मुलगी 2 तास दमली होती, पळून दमली होती. 10-15 मिनिटामध्ये त्या कॉटच्या खाली ती मुलगी झोपी गेली. रात्रीच्या 2-4 वेळेला तरुण आले. त्या तरुणाला उठवलं, परत त्याला म्हणले अरे इकडं आली होती, कुठं गेली नेमकं. त्या तरुणानं नाही सांगितलं. ती तरुणी रात्रभर 2 तास पळाल्यामुळं दमली होती, झोपली होती, कॉटच्या खाली झोपली. आणि सकाळी 5-6च्या दरम्यानमध्ये तिची झोप झाली. झोप झाल्याच्या नंतर ती तरुणी उठली आणि त्या तरुणाकडे पाहिलं. तो तरुण अगदी रात्रभर उभा होता, दरवाजाच्या बाहेरला खिडकीच्या जवळ उभा होता. त्याला म्हणली सॉरी. तुम्हाला काय का सॉरी. तू इधर तू तर आरामात खाली झोपलीत, मला रात्रभर पहारा द्यायला लावला. पण मला आता एक सांग तू पळत तिकडून आलीस. ते तरुण तुझ्या पाठीमागं तुझी इज्जत लुटण्यासाठी लागले होते आणि तू माझ्या खोलीत घुसलीस. इथं मीही एकटा होतो आणि तू तर कॉट खाली, मी तुझं काही करू शकत होतो. त्यावेळेला ती तरुणी म्हणाली ऐसा होई नाही सकता. कारण मी सगळ्या गल्लीमध्ये 2-4 गल्ल्या पार केल्या, प्रत्येक खिडकीमधून झोकावलं, कोणत्याही घरामध्ये घुसले नाही. पण तुझ्या घरामध्ये घुसले. याचं कारण मी खिडकीतून पाहिलं. तुझ्या घराच्या भिंतीवरती एका राजाचा फोटो होता. कोणत्या राजाचा फोटो होता. छत्रपती शिवराय. मग कुछ किए बिना ही जय जयकार. ती म्हणली मग तुला एवढा काय भरोसा वाटला. ती मुलगी म्हटली, मुसलमानाची ग्रॅज्युएट झालेली मुलगी म्हटली, मी 4थीच्या पुस्तकातले सगळे धडे वाचले होते आणि त्या एका धड्यामध्ये छत्रपती शिवरायांचे विचार मला जगातल्या कोणत्याही राजापेक्षा श्रेष्ठ वाटले. आजकाल 350 देशामध्ये छत्रपती शिवरायांचे पुतळे आहेत. तिथं जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या होतात. पण आमच्या देशामध्ये छत्रपती शिवरायांचे विचार कमी होत चालले. मग त्या मुलीनं काय वाचलं होतं तुम्हाला माहिती आहे. शाहिस्ती खानाची बोटं तुटली. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, मला माहिती आहे तुम्ही उन्हामध्ये आहे. शाहिस्ती खानाची बोटं तुटली. त्या मुलीनं इतिहास वाचला होता. शाहिस्ती खानाची बोटं तोडली असताना तो आपला रक्तळलेल्या हाताकडे पाहत असताना त्याची बहीण धावत आली, म्हणली भाईजान बचाओ, मेरी बेटी लापता है, बचाओ उसे, शिवाजी के आदमी भगा के ले गए होगे. त्यावेळेला त्या आपल्या रक्ताळलेल्या हाताचं दुःख विसरून, हाताळलेली जखम विसरून तो आपल्या बहिणीला म्हणला नहीं बहन, ऐसा हो ही नहीं सकता. शिवाजी किसी की गर्दन उड़ा सकता है, किसी की उंगली काट सकता है, लेकिन किसी के बहू बेटी को भगा के नहीं ले जा सकता. मग इतका शिवाजीचा विश्वास होता. आणि हे त्या मुलीनं वाचलं होतं. त्याच्या अगोदरही तुम्हाला सगळं माहिती आहे. जरा ताहट बसा कारण मी तुमची बॅटरी बरीच फुल चार्जिंग करून देणार आहे. जरा ताहट बसा. त्यांनी वाचलं होतं. तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही ऐकलंय, पण मी तुम्हाला याच्यासाठी रिपीट करतोय. मुल्ला महम्मदच्या सुनेला पळवलं, आबाजी सोनदेवनं पळवलं. 4 किलोमीटर असलेल्या तंबूमध्ये, राहुटीमध्ये शिवरायासमोर हजर केलं. आणि आबाजीला वाटलं, आबाजी म्हणला ही लूट आणि हा नजराणा, म्हणजे ही सुंदर युवती राजा पुढं हजर केलं. आबाजीला वाटलं राजे शाबाशी देतील, जहागिरी देतील, इनाम देतील. परंतु उलट झालं. राजे म्हटले आबाजी तुमचं डोकं ठिकाण्यावर आहे का. अहो आम्ही जर त्या शत्रूंच्या मोगलाप्रमाणे दुसऱ्यांच्या या बहिणींची इज्जत तुटायला लागलो, मग त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय उरला. पण त्या युवतीचं रूप इतकं सुंदर होतं. काळ्या रातीत
चमकत होतं तिच्या रूपाचं उणं, अशी सुंदर होती ती सुभेदाराची सुनं. त्या सुनेकडे पाहून शिवाजीराजे तिच्या सौंदर्याकडं पाहत राहिले आणि स्वतः मनाशीच म्हटले, अशीच असती माता आमची, अशीच आमची असती माता आमची, सुंदर रूपवती आम्ही सुंदर जन्मलो असतो वदले छत्रपती. आमच्या आई अशी असती, अशी त्यांनी इच्छा व्यक्त करीन. आबाजीला सांगितलं, आबाजी चोळी बांगडी करून आपली बहीण मानून सुभेदाराच्या सुनेला तिच्या घरी पोहोचवा. 4 किलोमीटरवर राहुटीतून आबाजीनं तिची चोळी बांगडी केली, बहीण मानून एका पालखीमध्ये बसवली. 10-15 मावळे बाजूला गेले, पालखी निघाली सुभेदाराच्या सुनाकडे 4 किलोमीटरवर. आणि त्यावेळेला सुभेदाराच्या मुल्ला महम्मदच्या घरामध्ये मातम माजला होता. अहो एवढी तिजोरी लुटून गेली, एवढा पराजय झाला, काही दुःख नव्हतं, परंतु आपल्या सुंदर अशा गुणी सुनेला लेव पाहून सगळा मातम माजला. 100-200 सैनिक, नातेवाईक, तिचे भाऊ सगळे शोकामध्ये मग्न झाले होते, काही करू शकत नव्हते, त्याला सोडून आणू शकत नव्हते. परंतु त्यांनी तेवढ्यामध्ये पाहिलं, एक तंबू येतोय. एका पालखीमध्ये 10-15 सैनिक मावळे त्यांनी पाहिले. येताना पाहिल्यावर त्यांनी पाहिलं, अरे सैनिक येत आहेत. आणि मग मुल्ला महम्मदच्या 10-15-20 सैनिकांनी तलवारी उपटल्या, धावत त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्यावर तलवारी उघडणार. तेवढ्यामध्ये सुभेदाराची सून खाली उतरली आणि त्यांनी म्हणले, भैया मत मारो म्हणे. त्यांनी मला काहीच केलं नाही, उलट चोळी बांगडी करून आपली बहीण मानून मला परत केली. आणि हे त्या सैनिकांनी ऐकलं, अरे शिवाजी राजांना आपल्या सुंदर अशा जगातल्या सुंदर अशा सुनेला परत केलं बहीण मानून. आणि मग त्या सैनिकांना राहवलं नाही आणि त्यांनी मोठ्यानं घोषणा दिली, छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवरायांचा जय जयकार का होतो याची काही कारणं. शिवाजी शूर होता, वीर होता, राजा होता, पराक्रमी होता म्हणून नाही. अहो छत्रपती शिवराय इतके अनेक शूरवीर राजे होऊन गेले. चंद्रगुप्त मौर्य सम्राट, अशोक, महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण, शिवरायांना तहामध्ये हरवणारा मिर्झा राजे जयसिंग आणि आमच्या तानाजीशी झुंज देणारा उदयभान राठोड, सगळे मराठे सरदार शिवाजी इतके शूर होते. मग त्यांच्या नावाचा जय जयकार का होत नाही? फक्त शिवाजीच्याच नावाचा जय जयकार का होतो याची काही कारणं. आपण जय जयकार करतो, पण का करतो? कारण शिवाजीचं राज्य फक्त रयतेसाठी होतं, स्वतःच्या ऐशारामासाठी नव्हतं. समाजावर होणारे जुलूम जबरदस्ती अन्याय दूर करण्यासाठी होतं, स्वतःच्या सत्तेसाठी नव्हतं, रयतेसाठी होतं. एक तुम्हाला माहिती आहे, 13 वर्षाचा पोरगा सावळा तांडेल त्याचं नाव, 4-5 सैनिक येत होते, त्याने बांधावर आरडले आणि म्हणला, खबरदार जर जाळ पुढे उडवीन राई एवढ्या चिंधड्या. 13 वर्षाच्या मुलामध्ये कुठून ताकद आली होती एवढी? कुठून ताकद आली होती? 7वीचा मुलगा 13 वर्षाच्या मुलामध्ये की का ताकद आली होती? तर त्यानं एका पारावर बसलेल्या आपल्या थोरा मोठ्यांकडून सगळे विचार ऐकले होते. अरे कोणता तरी नवीन राजा आलाय, आपल्याकडून 3-4 हजार पट्टी वसूल केली जात होती आणि आता फक्त 10-20 रुपये पट्टी घेतली जाते. त्यानं चर्चा ऐकली होती म्हणून त्याच्यामध्ये हिंमत आली होती. त्याला वाटलं होतं, अरे कोणीतरी सैनिक आमच्या राजावर हल्ला करायला, धोकाधडी करायला कोणीतरी चाललेले आहेत म्हणून त्यांना आलवलं. आणि मग त्यांनी नाव विचारलं. त्यांना सांगा तुमचं काय नाव गाव विचारलं. आणि त्यावेळेला त्याला शेवटी जे कळलं, जे दाढीवाले होते ते शिवाजीराजे होते. मग 13 वर्षाचा एक मुलगा छत्रपती शिवरायांसाठी आपल्या प्राणाचं बलिदान द्यायला तयार होता. का होता? कारण छत्रपती शिवरायांचं राज्य रयतेसाठी होतं. शिवरायांचं राज्य आलं, त्यांनी पट्टी कमी केली, शेत मोजणी करून दिली आणि जिथं 3,000-2,000 पट्टी देत होती 10-20 हजार पट्टी दिली. पहिल्या काळामध्ये लढाई व्हायच्या, जाताना सैनिक मालामधून नुकसान करून जायचे, परंतु काय बोलायची सोय नव्हती. सैन्य राजाचं होतं, दुश्मनाचं होतं. पहिल्या वेळेला जाताना तंबू पडायचे. सैन्याचे तंबू पडताना आजूबाजूच्या सगळ्या इलाक्यातली भाजीपाला फळे सगळी नासधूस व्हायची, बोलायची सोय नव्हती. परंतु छत्रपती शिवरायांना सक्त ताकीद दिले, कोणत्याही शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये. म्हणून छत्रपती, मला सांगा, तुम्हाला स्वप्न पडतात? स्वप्न कधी पडतात? पहाटे पडतात. रात्री पडलेली स्वप्न पूर्ण होत नाहीत. छत्रपती शिवरायांच्या मातोश्री जिजामातेने एक स्वप्न पाहिलं होतं. कोणतं स्वप्न पाहिलं होतं? शिवरायांचा जय जयकार का होतो याचं कारण सांगतो. बघा, मोगलाईत कुणा बेगमच्या स्मृतीखातर, मुमताजच्या स्मृतीखातर ताजमहाल बांधणारा होऊन गेला एक शहाजहान. पेशवाईत कुणा मस्तानीच्या प्रेमासाठी ताजमहाल बांधणारा होऊन गेला एक बाजीराव.
फक्त मराठेशाहीत आपल्या मातेच्या स्वप्नपूर्तीसाठी स्वराज्य निर्माण करणारा एकच राजा होऊन गेला आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी. म्हणून जय जयकार होतो. आता तुम्हाला कुठं स्वराज्य निर्माण करायचं आहे? आता तुम्हाला कुठं स्वराज्य निर्माण करायचं आहे? 38 नंबरचा हरिपाठाचा अभंग आहे. जो मुलगा 2 अभंग पाठ करील त्याला मी त्याच्या पुढल्या वर्षी 1 वर्षामध्ये 2 अभंग पाठ करायचे. संतांचे विचार 38 नंबरचा अभंग आहे. अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोक. काय अर्थ होतो याचा? अवघाची संसार सुखाचा करीनं याचा अर्थ काय होतो बाई? म्हणजे आपल्या पप्पा मम्मी गुड्डू नुड्डी चौघांचा संसार म्हटले का? अख्ख्या जगाचा संसार सुखाचा करीन एका अभंगाच्या एका चरणाचा अर्थ आहे. आणि आनंदे भरीनं तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोकांमध्ये आनंद निर्माण करील अशा एका चरणातल्या एका अभंगाचा अर्थ एवढा मोठा होऊ शकतो. अख्खं संतांच्या साहित्यामध्ये तुम्हाला असं वाटतं अरे भजन गायन हरिपाठ देवदेव हे म्हातारपणी करायचं असतं? म्हातारपणी करायचं असतं का? आता माझं 70 चालू झालं आहे, मला काही एक अभंग पाठ होत नाही. ह्याच वयामध्ये करायचं असतं. ज्ञानेश्वरांनी 13व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली, 16व्या वर्षी पूर्ण केली. शंभूराजांनी 14व्या वर्षी किती ग्रंथ लिहिले? बुद्धभूषण आदी 4 ग्रंथ लिहिले. फक्त ह्याच वयामध्ये तुम्हाला काहीतरी चांगले विचार होऊ शकतात. पण झालंय काय आजकाल? जे चांगलं एक तर तुमच्या कानावर पडत नाही, पडलं तरी तुम्ही ते डोक्यामध्ये घेत नाही. आणि जे वाईट जे तुमच्या कानामध्ये पटकन आदळतं, DJ वाजला ऑर्केस्ट्रा वाजला का तुम्ही तिथं टंगडं उडीत लुंगी डान्स करता. तुम्हाला कोणी बोलवतं का? संतांचे अभंग आज 700 वर्षानंतर प्रत्येक गावामध्ये कीर्तन भजन हरिपाठ काकडा भजन इथं गायले जातात आणि ते ताजे तवाने वाटतात. रूप पाहता लोचनी सुंदर ते ध्यान देवाच्या द्वारे अवघाची संसार जे का रंधले गांधले हिवरेशे रोप हे अभंग प्रत्येक गावामध्ये आज ताजे तवाने वाटतात. पण हे तुमच्या डोक्यामध्ये बसत नाही. तुमच्या डोक्यामध्ये कोण? ती 7-8 वर्षापूर्वी आलेली एक बाई होती आणि त्या मोठाल्या पोरानं त्या बाईच्या घरापुढे जाऊन असा धिंगाणा केला. त्या बाईच्या नावानं इतकं नाचले. ती बाई पुढल्या वर्षी दिसली नाही. DJचं गाणं एकच वर्षी येतं, पुढल्या वर्षी दिसत नाही. संतांचे अभंग 700 वर्षानंतर आपल्याला तारून देण्यासाठी जिवंत वाटतात. ते तुम्ही डोक्यामध्ये घेत नाही. काय बाई होती? कोणती बाई होती ती? काय बाईचं नाव होतं? त्या मीराबाई, जनाबाई, बहिणाबाई, मुक्ताबाई? कोणती बाई होती? शांताबाई. मग ही शांताबाई तुम्हाला मीराबाई बहिणाबाईच्या कविता तुम्हाला शेवटच्या ग्रॅज्युएशनपर्यंत आहेत, ती तुमच्या डोक्यामध्ये बसत नाही. आणि ती शांताबाई गेली यांची. मग कोण आला? एकनाथ, नामदेव, तुकाराम, सेना, चोखा. कोण आला? निळोबाराय, कबीर, संत कबीर. कबीराच्या एका दोह्याचा अर्थ एवढा मोठा आहे. तुम्ही एक अभंग वर्षातून जो मुलगा पाठ करेल एका चरणाप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करेल, मी 100% सांगतो त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही. मग ती शांताबाई गेली. मग यांचा आला बाबूराव. मग हे शांताबाई आणि बाबूराव तुम्हाला त्या नामदेव एकनाथ तुकारामा 700 वर्षानंतर ज्यांचे अभंग प्रत्येक गावामध्ये आपल्या समाजाचं समाज जीवन संस्कारित करण्यासाठी आध्यात्मिक परमार्थिक जीवन सफल करण्यासाठी उपयोगी पडतात, ते तुम्ही डोक्यात घेत नाही. आणि तुमच्या डोक्यामध्ये मी तुम्हाला मगाशी काय सांगत होतो, त्या मुल्ला मोहम्मदच्या सैनिकांना जय जयकार केला आणि ही वार्ता शाहिरांना कळली. अरे सुंदर अशी सुभेदाराची सोन राजांनी परत केली. ही वार्ता त्यावेळेला शाहीर पोवाडे गाला. 1966 सालला 1962ला चीनचं युद्ध झालं. त्यावेळेला मी 2री-3रीला असेल. त्यावेळेला प्रत्येक गावामधून आपला पराजय होत होता. प्रत्येक गावामधून सैनिक पोरं पकडून घेऊन जात होते, ट्रेनिंग देत होते, लढायला माणसं कमी करत होती. आणि त्यावेळेला आमच्या शाहिरांनी आमच्या सैनिकांना जोश देण्यासाठी पोवाडे गायले होते. तसे पोवाडे शिवरायांचे काही पोवाडे होते ना, ते गायला लागले. 1962 साली आपली पिछाट होत असताना शाहिरांनी पोवाडे घातले. बघा एक ओळ तुम्हाला म्हणून दाखवतो. हिमालयाच्या सरहद्दीवर नेफा गाडी गाठवा, मातृभूमीच्या तरुण वीरांनो भारत आपला टिकवा, लालचिनी पिटवा. असे पोवाडे घातले आमच्या सैनिकांना जोर येण्यासाठी. तशी ही वार्ता मुल्ला मोहम्मदच्या सुनेची वार्ता सगळीकडे कसळली आणि शाहीर राजवाड्यासमोर शिवरायांच्या महालासमोर आले आणि शिवरायांच्या पोवाडे गायला लागले. शिवरायांच्या गुणाचे पोवाडे गायला लावले, औदार्याचे पोवाडे गायला लागले. अरे सुभेदाराची सुंदर सून त्यांनी परत केली. आणि हे पोवाडे कुणी ऐकले? सईबाईंना ऐकले.
बाहेर पोवाडे घाल तर सगळा प्रकार कळला. अरे सुंदर सुनेला सगळं परत केल्यावर सईबाईंनी पोवाडे ऐकले आणि पोवाडे ऐकल्यावर राजे आतमध्ये जसे आले एकांतामध्ये सईबाईंनी शिवाजीराजांना विचारलं, राजे जगातली सुंदर स्त्री तुमच्या समोर आलेली असताना तुम्हाला काहीच वाटलं नाही? तुम्हाला तिच्याविषयी काहीच वाटलं नाही? जगातली सगळ्यात सुंदर स्त्री. त्यावेळेला शिवाजीराजे म्हणले, सई सौंदर्य काही दिसण्यावर नसतं, सौंदर्य काय दिसण्यावर नसतं, असण्यावर असतं. सौंदर्य रूपावर नसतं, गुणावर असतं. सौंदर्य हे शरीराचं नसतं, मनाचं असतं. सौंदर्य हे देहाचं नसतं, विश्वासाचं असतं. आणि मग हे सौंदर्य हे स्त्रीचं सौंदर्य हे संस्काराचं असतं, विचारांचं असतं, मनाचं असतं, भावनेचं असतं, शरीराचं देहाचं सौंदर्य असतं. आणि मग शिवरायांच्या पराक्रमाचे पोवाडे सगळीकडे गायला लागले आणि म्हणून छत्रपती शिवरायांचा जय जयकार होतो. बऱ्याच वेळेला काय होतं, एखाद्या मुलाला मार्क कमी पडतात, तो निराश होतो, आपण पेपरला वाचतो आणि ते कुठेतरी वाईट प्रकार करतो, कुठेतरी जातो. निराश व्हायचं नाही, निराश व्हायचं काहीच काम नाही. तुम्हाला एक कविता होती, असफलता एक चुनौती है, असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो, जब तक सफल ना हो, नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का रास्ता छोड़कर मत भागो तुम, क्योंकि कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की. म्हणून मित्रांनो, छत्रपती शिवरायांचा जय जयकार म्हणून होतो. जगामध्ये अनेक राजे होऊन गेले, बाकीच्यांचं राज्य रयतेसाठी नव्हतं, स्वतःच्या उपभोगासाठी होतं. फक्त शिवरायांचं राज्य याच्यासाठी होतं. मी तुम्हाला सगळा इतिहास माहिती आहे. मी फक्त तुम्हाला एकच, प्रत्येक माणूस शिवाजीसाठी मरायला तयार होता. 1900-350 वर्षापूर्वी जिजामातेच्या कुशीत जन्मलेलं बाळ म्हणजे शिवाजी. मोगल इंग्रजांचा कर्दन काळ म्हणजे शिवाजी. आणि हा शिवाजी आपल्या देशामध्ये एका लॉर्ड माउंटबॅटन, इंग्लंडचा व्हायसराय तत्कालीन, त्याचं एक वाक्य आहे, शिवाजी जर आमच्या देशामध्ये जन्माला आला असता तर आम्ही अख्ख्या जगावर राज्य केलं असतं. आणि शिवाजी जर अजून 50 वर्ष जिवंत राहिला असता तर कोणत्याही भारतीय सत्तेला, कोणत्याही बाहेरच्या सत्तेला इथं घुसखोरी करता आली नसती. आणि आशिया खंडामध्ये जे देशाची विभागणी झाली, बांगलादेश, पाकिस्तान, आशिया खंड एकत्र असता फक्त शिवाजी 50 वर्ष जगले असते. तर असं आमच्या शिवाजीचं महात्म्य जगाला कळलं आहे, पण आम्हाला कळलं नाही. मग मी तुम्हाला एकच शेवटची कंटाळा नाही आला ना, एकच धडा सांगतो. तुम्हाला माहीत आहे शिवाजीसाठी सगळेजण मरायला का तयार होते. अफजल खानाचा वध झाला, एका 5 मिनिटामध्ये वध झाला, पण याचं नियोजन करण्यासाठी त्याला 5 महिने लागले होते. अफजल खान आपली मंदिरं तोडीत, तुळजाभवानीचं, पंढरपूरचं मंदिरं तोडीत, देवीच्या मूर्त्या तोडीत आला होता. सगळीकडे आक्रोश पकडला होता. आया बहिणीवर अत्याचार होत होते, समाज लुटला जात होता, परंतु काही करता येत नव्हतं. त्याचं सैन्य लाखोनी होतं, आमचं सैन्य 10-20 हजार होतं. तिकडं सामना देणं शक्य नव्हतं. त्यावेळेला अष्टप्रधान मंडळाची मीटिंग जमली आणि काय करायचं, सगळ्यात वाटाघाटी सुरू झाल्या. वाटाघाटी सुरू झाल्यावर कोणता प्रधान म्हणले चला तिकडे चाल करून जाऊया, पण सगळ्यांना शेवटी ते पटलं नाही, कारण त्यांचं सैन्य अनामाप होतं, तोफखाना होता. मग कायच ठरलं, परंतु सगळं झालं. शिवाजीराजांच्या जीवाला धोका असतानाही जिजामातेने सांगितलं, राजे काहीही करा, तुमच्या प्राणाचे बलिदान गेलं तरी चालेल, पण त्या अफजल खानाला सोडू नका, काहीही करा. आपली माता जे आपल्या मुलाला अखंडपणे आयुष्यभर जीवाशी खेळायला लावलं तो शिवाजी. आणि मग अफजल खानाचा वध 5 मिनिटामध्ये झाला. अफजल खानाच्या वधानंतर सैनिक खळाले, मोगलशाही, विजापूर सगळे खळवळले आणि मग पन्हाळगडला वेढा. मी एवढे शेवटचं सांगतो, पन्हाळगडला वेढा पडला. वेढा पडल्यावर वेढा उठेल असं वाटलं पावसाळ्यामध्ये, परंतु वेढा उठला नाही, अधक्कडे झाला. मग याच्यासाठी आयडिया, शिवाजीराजांना निरोप पाठवला, आम्ही तुम्हाला शरण येण्यासाठी तयार आहोत, वाटाघाटीसाठी तयार आहोत. मुघलांना कळलं, सगळे बेसावत झाले आणि त्यावेळेला एक बेत आखला. 2 पालख्या करायच्या. हे सगळं तुम्हाला माहीत आहे, पण मी काय सांगतोय, 2 पालख्या करायच्या. एका पालखीमध्ये शिवाजी, दुसऱ्या पालखीमध्ये शिवाजीचं सोंग घेतलेला माणूस. पण शिवाजीचं सोंग कोण घेणार, जीवाशी कोण खेळणार. परंतु त्यावेळेला असं काही नव्हतं. प्रत्येकजण पुढे येत होता, म्हणला मी होतो शिवाजी, म्या होतो शिवाजी. सगळ्यांना मागे सारून शिवाजीच्या सेनेतील केशभूषा करणारा एक सैनिक, त्याचं नाव शिवाकाशीत, तो समोर आला, म्हटला राजा मी होतो शिवाजी, म्या डिक्टो शिवाजी सारखा दिसतो. ठरलं.
त्यानं शिवाजीचा तो स्वतः वेशभूषा करणारा होता, स्वतः वेशभूषा करणारा होता. त्यानं शिवाजीची वेशभूषा केली, शिवाजीची वेशभूषा केली आणि शिवाजी राजा समोर हजर आला. शिवाजी राजांनी जसं त्याला पाहिलं, अरे मी का माझं प्रतिबिंब तर दिसत नाही ना, त्यानं त्याला प्रेमानं मिठी मारली. परंतु त्याला प्रेमानं मिठी मारत असताना राजाच्या मनामध्ये अंतःकरण तुटत होतं. असे किती कोवळे जीव, असे किती मावळे मी स्वराज्यासाठी पणाला लावणार. त्याच्या पाठीशी कुरवळत असताना राजाच्या डोळ्यातून अश्रू त्याच्या पाठीवर पडले. राजांचे अश्रू त्याच्या पाठीवर पडले, शर्ट ओला झाला आणि ते अश्रू त्यानं पाहिले. ते अश्रू त्यानं पाहिले आणि म्हणलं, राजा तुम्ही रडताय, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू याच्यासाठी रडतोय. तुझ्यासारखा कोवळा जीव मी माझ्या स्वराज्यासाठी, माझ्यासाठी पणाला लावतो, याच्यासाठी रडतोय. अहो तो म्हणला, शिवाकाशीत म्हणला, राजा अहो आमच्यासारखे तुमच्या एका अश्रुगणिक तुमच्या लोकांसाठी मेल्यावर अश्रू गाळले जातात, पण माझ्यावर जिवंतपणे तुम्ही अश्रूंचा अभिषेक केलात. तुमच्या एका अश्रूसाठी हा शिवाकाशीत 56 वेळा मरायला तयार आहे. आणि मग ठरलं, त्यानं वेशभूषा केली, 2 पालख्या ठरल्याप्रमाणे शिवाकाशीची पालखी निघाली. ती पकडली गेली. पकडल्यावर सिद्धी मसूदच्या शामियान्यामध्ये नेले. तिथं नेल्यावर पाहिलं, सगळ्यांनी आनंदोत्सव झाला. ढिल्ला पडला वेळा. दुसऱ्या बाजूनं राजे निष्ठून गेले. आणि ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला फाजिल खानाला माहीत होतं याच्या डोक्यावर वार झालेला आहे. ज्या वेळेला अफजल खानाच्या वेळेला याच्या डोक्यावर वार झालेला आहे, याच्या डोक्यावर वार दिसत नाही. त्यानं नीट पाहिलं, राजांना सांगितलं, हे शिवाजी नाही होऊ शकता, हे शिवाजी होई नाही शकता. आणि मग त्याचं सोंग उघडं झालं. सोंग उघडं झाल्यावर तो सिद्धी मसूद काय त्याचं नाव, सिद्धी जोहर चौताळला तलवार उपसली आणि सपासप त्याच्यावर वार केले. रक्ताच्या चिळकांड्या उडत असताना शिवाकाशीत खाली कोसळला. आणि खाली कोसळत असताना शिवाकाशीत आनंदानं हसत होता. आनंदानं हसताना पाहून सिद्धी जोहर म्हणला, आहे साला मिट्टी में मिल रहा है तो भी हसता ही साला पागल है क्या. त्यावेळेला तो शिवाकाशीत म्हणला, मातीला मिळतोय पण या मातीसाठीच मिळतोय म्हणून हसतोय. जन्मताना राजा शिवाजी म्हणून नाही जन्माला आलो, पण मरताना शिवाजी म्हणून मरतोय म्हणून हसतोय. राज्यासाठी, स्वराज्यासाठी आता तरी कितीतरी कोवळ्या जीवांनी बलिदान केलं. आणि मग कळलं, सिद्धी मसूद आणि फाजल खान आणि बऱ्याचसं सैन्य निसटलेल्या पाठलागावर पाठवलं. पुढलं तुम्हाला माहिती आहे, घोडखिंडीजवळ सैन्य पाठलागावर येत होतं. टापटा फोड यांचा पावलाचा आवाज जवळ येत असताना कोण सैनिक होता तो, बाजीप्रभू देशपांडे म्हणले, राजा जावा तुम्ही विशाळगडाकडे कूच करा. तुम्ही विशाळगडापर्यंत पोहोचेपर्यंत शत्रूला एक तास उभारही पुढे हलवून देणार नाही. परंतु त्यावेळेला राजे म्हटलं, तुझा जीव धोक्यात घालून कसो जाऊ म्हणतो आम्ही. त्यावेळेला तो म्हणला, जावा राजा, तुम्हाला स्वराज्याची शपथ. बळत त्यांना पाठवलं आणि पाठवल्यावर 350 मावळे घोडखिंडीमध्ये आमचे कामी आले. आणि मग शेवटची 5 तोफांची सलामी ऐकल्यावरच बाजींना जीव सोडला. स्वराज्यासाठी, देशासाठी कामी आलो. असे अनेक वीर मावळे स्वराज्यासाठी कामी आले. आणि म्हणून आपण शिवरायांचा जय जयकार करतो. मला सांगा आता शेवटला, तुम्हाला स्वप्न कधी पाठ पडतात ना? पाठ पडलेली स्वप्न पूर्णपणे सकाळी आठवतात का? पूर्णपणे आठवत नाही. डोक्याला ताण देते. एका 11वीच्या मुलीला स्वप्न पडलं का मला एका देशाचा राजकुमार न्यायला येणार आहे, पण कोणत्या देशाचा राजकुमार हे तिला आठवत नाही. मग रात्री पडलेली स्वप्न सकाळी पूर्णपणे आठवत नाहीत. पुरी कशी होणार? जरा अर्धा मिनिट ताट बसा, फक्त अर्धा मिनिट, आणि जिवंतपणी, जागेपणी डोळे सताड उघडे ठेवून स्वप्न बघा. मला कलेक्टर व्हायचं आहे, मला प्राध्यापक व्हायचं आहे, मला शेरपा तरी सिंग प्रमाणे एव्हरेस्ट सर करायचं आहे, मला APJ अब्दुल कलाम व्हायचं आहे, मला द्रौपदी मुर्मू व्हायचं आहे. रंग कोणता असो, घराण्यात कोणता जन्मलो, यासाठी काहीच नसतं. मोठमोठी स्वप्न बघा आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. कोणत्या जातीमध्ये असं बऱ्याच वेळेला मुलांना वाटतं, अरे मी बुटका, मी हडकोळा, मी काळा, मी लहान घराण्यात जन्मलो, मी आदिवासी लहान जातीत जन्मलो, माझं कसं होणार? तुमच्यातला प्रत्येकजण मोठा होणार. फक्त तुमच्यामध्ये विश्वास निर्माण करा. मुलांना मला सांगा, पाखरांना कुठं रस्ता असतो?
पाखरांना कुठं खाद्य असतं, पाणी असतं, तरी ती उडत उडत जातात, एखाद्या लहानशा झाडावर बसतात, फांद्या वागतात. पाहणाऱ्याला वाटतं अरे पाखरं पडतील किंवा काय, परंतु मुलांनो त्या पक्ष्यांना फांदी तुटण्याची भीती नसते. कारण त्यांचा त्या फांदीवर नसून आपल्या पंखावर विश्वास असतो. तसा तुम्ही स्वतःमध्ये विश्वास निर्माण करा. मी तुम्हाला शेवटचं एकच उदाहरण देतो. कोणत्या जातीमध्ये जन्मला, कोणता रंग आहे, काळा आहे का लोकळा आहे, मला सांगा. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणत्या समाजाच्या आहेत? रंग कसा आहे? मग कुठं गोरा आहे? काय बिघडलं? राष्ट्रपती परापर. भारताचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम कोणत्या समाजामध्ये जन्मले? काय एवढा रंग मोठा नव्हता तरी ते राष्ट्रपती झाले. तेही जाऊ द्या. PT उषा कोणत्या समाजातली होती? आदिवासी समाजातली होती. आणि ती कशामध्ये प्रथम आली होती? डान्समध्ये. धावपटू. तिचा शेवटचा 2 मिनटं घेतो मित्रांनो. तिचं पदक सतत 2 वर्ष 9 सेकंदावरनं हुकत होतं. किती सेकंदावरनं? ती प्रॅक्टिस करत होती. ह्या गावापासून त्या गावापर्यंत 5 किलोमीटर दररोज 10 किलोमीटर प्रॅक्टिस करायची. 2 वर्ष तिचं पदक हुकत होतं. परंतु एकदा काय झालं, ती प्रॅक्टिस करत असताना त्या गाव 5 किलोमीटर पोहोचले आणि परत मागे येण्यासाठी सरावाला पळायला लागली. त्याच वेळेला त्या गावातल्या 10-15 कुत्र्यांची कळवण लागली होती. काय लागली होती? आणि जशी ती PT उषा पळाली आणि ती कुत्री तिच्या मागे जे पळाली, तर त्या कुत्र्याच्या भ्यानं ती PT उषा इतकी तंगाट पळाली, बुगाट पळाली, चिंगाट पळाली. 15 सेकंद तिने तोडलं. 9 सेकंद सोडा. मग ती का पळाली? तर जीवाच्या आकांतानं पळाली. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मागं कोणतंही कुत्रं लागणार नाही. तुमच्या मागं कोणतंही कुत्रं लागणार नाही. पण एक करिअरचा कुत्रा आहे. तुम्हाला करिअर करायचं आहे. एक भारतातली एक शोकांतिका आहे. प्रत्येक मुलांनो कान खोलून ऐका. मुलांनो कान खोलून ऐका. प्रत्येक गावामध्ये 10% मुलं बेकार आहेत. आणि जी मुलं बेकार आहेत, जी आत्ता अभ्यासामध्ये टंगळमंगळ करतात, करिअर करत नाहीत, त्या मुलांची लग्न होत नाहीत. मग त्यासाठी मी तुम्हाला जागं करायला आलो आहे. प्रत्येक गावातली शोकांतिका आहे. आणि ती मुलं कोणती आहेत? तर मोबाईल, TV, DJ, पाटलांचा बैलगाडा. याच्या पुढाऱ्यांच्या नादी आयुष्यामध्ये लागू नका. फक्त पहिलं स्वतःचं करिअर करा. हे महत्त्वाचं आहे. मंजिल मोठं ठेवा, ध्येय मोठं ठेवा. तुम्ही जर स्वप्न पाहिलं कलेक्टर व्हायचं तर कुठंतरी तहसीलदार व्हाल. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. मला जाणीव आहे शेवटाच्या चाळ्या आहेत. पण एवढंच आवाहन करतो, आयुष्यामध्ये जगा इतकं, आयुष्य कमी पडेल. शिका इतका, डिग्र्या कमी पडतील. हसा इतका, आनंद कमी पडेल. दौडा असे कम नशिबाचा फासा निखळून पडेल. परंतु म्हणून प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या विठ्ठलाला, परमेश्वराला, ह्या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. 70 वर्षाचे तरुण, पत्रकार, प्रबोधनकार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आणि व्याख्याते माननीय श्री ज्ञानेश्वर मिडगुले सर. जगणं सुंदर आहे हे अगदी 32 मिनिटामध्ये तुम्हाला त्यांनी खिळवून ठेवलंय. एवढ्या उन्हामध्येही इतर वेळी आम्ही तुम्हाला 5 मिनिट थांबा म्हणालो असतो तर तुम्ही डोक्यावरती काहीतरी घेतलं असतं. आज एकाच्याही हातामध्ये काही दिसलं नाही, डोक्यावर घ्यायची गरज पडली नाही, कारण तुमचं लक्ष उन्हाकडे नव्हतं. तुमचं लक्ष होतं सरांच्या बोलण्याकडे. अध्यात्म, संस्कार, छत्रपतींचे विचार, अभंग आणि त्याचा अर्थ, समाज जीवनासाठी आवश्यक असलेला संस्काराचा ठेवा, मुलांना मोठी स्वप्न पहा आणि त्यासाठी प्रेरित करणारे आज आपल्या विद्यालयामध्ये येऊन अगदी तुमचं मनोरंजनही केलंय, तुम्हाला ज्ञान दिलंय आणि संस्काराची शिदोरी दिली आहे. असे पत्रकार माननीय श्री मिडगुले सर यांचा सन्मान करण्यात येत आहे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी निमंत्रित करते विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माननीय सौ मेंगवडे मॅडम यांना.
आभार मानण्यापेक्षा आपल्या नेहमीच्या माणसांना आणि संस्काराची शिदोरी देणाऱ्या माणसांना आभार मानण्यापेक्षा मी असं म्हणेल की सर प्रोटोकॉलनुसार तर आभार, पण आमच्याकडे विद्यालयामध्ये येऊन तुम्ही अशी संस्काराची शिदोरी देत राहा. आम्ही आनंदित होऊ, आमचे विद्यार्थी आनंदित होतील आणि मुलांना पुढच्या भावी आयुष्यासाठी एक मोलाचा ठेवा मिळेल.